अंग तसा कुणाच्याच परिचयाचा नाहीये. शक्ती ही देवता, आता नुकताच तिचा उत्सव केला आपण. ती शक्ती जन हो शक्ती ही देवता, ज्यांनी आयुष्यभर आपलं सगळं आयुष्य कीर्तनावर वेचलं. वास्तविक शिक्षण त्यांचं वैद्यकीय होतं. त्यावेळेला ते गोल्ड मेडलिस्ट होते. ठरवलं असतं तर खोऱ्यानी पैसा वेचला असता, कारण त्यांच्या बॅचला पास झालेले नवे गोल्ड मेडल मिळालेले, पास होऊन गोल्ड मेडल मिळालेले अशी 2च व्यक्ती पुण्यामध्ये होत्या. त्यात हे अनंत बुवा मेंदळे, त्यांनी हे आजचं पद आपल्याला दिलेलं आहे. गोव्याला कीर्तन महाविद्यालय जे सुरू केलं ते ह्या अनंतबुवा मेंदळ्यांच्या प्रेरणेने झालं. तिथे त्यांनी बरेच वर्ष कीर्तनाचे कार्यक्रमही केले. नव्हे, त्यांनी आयुष्य कीर्तनासाठीच वेचलं आणि त्यांना भगवंतांनी आपल्याकडे बोलवून घेतलं. ते सुद्धा कीर्तनाला जाता जाता की बुवा खालती कीर्तन खूप झाली, आता वरती कीर्तन करायला या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असे अनंत बुवा मेंदळे कीर्तनासाठी आपलं सगळं आयुष्य वेचलेले. पेशाने डॉक्टर, वैद्य, शिक्षण त्यांचं डॉक्टरकीचं होतं. पण त्यांनी डॉक्टरकी केली नाही अशी नाही, पण ती कुठली केली तर तुमच्या आमच्या मनाला जे रोग झालेले असतात ना, त्या रोगावरती औषध, शरीराच्या म्हणजे व्याधीला, शारीरिक व्याधीला कुणी औषध दिलं, शरीराच्या व्याधीला, शारीरिक व्याधींना कुणीही औषध देईल आणि पैसे घेऊन औषध देतील. पण मनाची जी व्याधी असते त्या मनाच्या व्याधीला कोण औषध देणार हो, आणि तेही फुकट. आजच्या या कलियुगामध्ये शक्य आहे का? पण ते आमच्या आनंदवांनी करून दाखवलं. आज मी जी इथे उभी आहे ना, ती सुद्धा त्यांच्याच प्रेरणेने उभी आहे. बरं, त्यांनीच मला इथे हाताला धरून आणलं नाही, ढकललं, आणि त्यामुळे मी आज इथे थोडी उभी आहे. म्हणजे मी काय असं म्हणत नाही की मला खूप काही येतं वगैरे. जे काही येतं ते त्यांनी शिकवलेलं, त्यांच्या प्रेरणेने जे मी इथे बोलते ते त्यांची प्रेरणा आहे, माझं काही नाही. असे ते दुसऱ्याला सतत